नमस्कार. तू हिरे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत. इथे ज्या वेळेला अर्णव सगळं सत्य सांगण्याचा अंजलीला प्रयत्न करतो, ती मात्र कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नसते आणि ती भावाला म्हणू लागते, तू मला माझ्या डोहाळे जेवणाच्या दिवशी चांगलंच गिफ्ट दिले. माझ्या नवऱ्यावर एवढे मोठे आरोप लावून तू माझा अपमान केला, माझ्या नवऱ्याचा अपमान केला आणि हा अपमान आयुष्यभर मी लक्षात ठेवेल आणि तोही माझ्या डोहाळे जेवणाच्या दिवशी दिला आहे म्हटल्यावर तो विसरायला होणारच नाही. अरे लोक काय काय गिफ्ट देतात, तू काय दिलं आहे मला गिफ्ट डोहाळ्या जेवणाच्या दिवशी? हे असं माझ्या नवऱ्यावरती खून, रेप असे काय काय आरोप तू लावले आणि ते मी आत्तापर्यंत ऐकत आले. दरवेळेला सोडून दे सोडून दे करत आले, पण ह्या वेळेला तू लावलेले आरोप खूपच गंभीर आहे आणि मी ते आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यावेळेला तो ताई असं म्हणून पुढची वाक्य बोलणार, त्याच वेळेला ताईने एकदम जोरात अशी अर्णवच्या कानाखाली वाजवलेली असते आणि म्हणते, इथून पुढे मी तुला माझा भाऊ मानणार नाही आणि तू मला ताई म्हणायचं नाहीस. आजपासून आपल्या दोघांचं नातं कायमचं तुटलं. याच्या आधी तुला कितीतरी वेळा मी माफ केलं होतं, पण आता मी तुला करू शकणार नाही. तू केलेला माझ्या नवऱ्याचा अपमान मी कधीच विसरणार नाही. इतका भयंकर अपमान, तोही माझ्या नवऱ्याचा. असं म्हणत इथे नवऱ्याच्या बाजूने अंजली खंबीरपणे उभी राहते आणि भावाला आता ती खडे बोल सुनवत असते. आणि इथे आता एक क्षणही थांबण्याची माझी इच्छा नाही असं सगळ्यांसमोर ती बोलू लागते. मामा तिला म्हणतात, अगं त्याचं पूर्ण बोलणं तर ऐकून घे, आधीच का निर्णय घेते? तर ती म्हणते, नाही, ह्या वेळेला मी कुणाचंही ऐकणार नाही. अंजलीला आजीही बोलू लागते की अंजली शांत हो, एवढं टोकाचा निर्णय घेऊ नको. पण आता अंजली काही केले ऐकायला तयार नाही. आता इथे स्वाभिमानी अंजलीने नवऱ्याचा हात पकडला. स्वाभिमानी, अरे हा तर भिकारडा, याला काही तिच्याबरोबर जाण्याची इच्छा नाही. आणि तो मनातले मान म्हणू लागला, ही माझी भिंडोक बायको करते काय? जर हे घर सोडून बाहेर जायचं म्हणजे काय खर्च, किती काय, कसं जमेल? इथे मात्र बायकोने तडकन हात पकडला. नवऱ्याला फराफरा ओढत दाराच्या दिशेने धावू लागते. तितक्यातच आपली ईश्वरी अर्णवला वाहनावर आणते आणि म्हणते, ताई निघाल्या. तर ताईच्या समोर जाऊन तो गुडघ्यावर बसून ताईचा पदर धरून बसलेला असतो आणि म्हणतो, आई तू मला सोडून जाणार नाही असं मला वचन दिलं होतंस ना? ताई तूच मला बोलली होती आपली आई सोडून गेली आहे, पण इथून पुढे तुझी आई मी आणि ताई ही दोन्हीही कामे मीच करणार. हे वाक्य तुझं तुला आठवतं ना? आणि आज तू मला सोडून निघाली आहेस, जाऊ नकोस ताई. असं म्हणत केविलवाण्या स्वरामध्ये इथे अर्णव ताईला आई म्हणून हाक मारतो आणि ह्या ताईचे पाय तिथेच खुटवले जातात आणि ती इमोशनल होऊ लागते. इकडे मात्र सगळा परिवार इमोशनल झालेला असतो. अर्णवची झालेली अवस्था आणि ताईचा स्वाभिमान हे सगळं पाहण्यासारखंच असतं. इथे मात्र आता ताईला शपथ घालू लागतो अर्णव, ताई तुला माझी शपथ आहे, आईची शपथ आहे, प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नको. तू जर नसलीस तर मी ह्या जन्मात जगू तरी कसा? माझ्या या जन्मात माझी आई मला सोडून गेली आहे, पण मला तर माझ्या ताईने सोडून जाऊ नये एवढीच माझी इच्छा. आणि तू म्हणशील तसं करेल, हवं तर मी सगळ्यांची तुझ्या नवऱ्याचीही माफीही मागतो. असं म्हणत ताईच्या पदराला तो घट्ट पकडून ताईसमोर बसलेला असतो आणि आई म्हणून हाक मारल्यामुळे तिचेही पाय तिथेच खुटवले गेलेले असतात. आता त्या पदराला ती खाडकन ओढून घेते आणि म्हणू लागते, तुझ्या या आईच्या शक्तीमुळे मी इथे थांबत आहे, नाहीतर मला इथे थांबण्यात एक मिनिटही रस नाही आहे. मी फक्त आणि फक्त आईसाठी इथे राहणार, बाकी तुझं आणि माझं कसलंही नातं या घरामध्ये राहणारच नाही. अर्णव असं म्हणू लागतो की नाही ताई असं बोलू नको, तुझ्याशिवाय माझी या जगात आहे तरी कोण? तूच तर मला लहानचं मोठं केलं, आपल्या दोघांना एकमेकांशिवाय कोणीच नाही गं, असं करू नको. इथे मात्र ती आता म्हणू लागते, याच्या आधी तुझे कितीतरी अपराध मी पोटात घातले, दरवेळेला माझ्या नवऱ्याला तू काही ना काही बोलत राहिला, पण ह्या वेळेला मी काही केलं आता तुझं ऐकणार नाही आणि माफीची तर माझ्याकडनं अपेक्षाच करू नको. मी तुला माफ करेल, तुला मी कधीच माफ करणार नाही. अशा शब्दात एकदम रोखठोकपणे अंजली खाडखाड बोलू लागते. सगळेजण त्या दोघांमधला हा संवाद ऐकत असतात. कुणाला काय करावं, कुणाला समजवावं तेच समजेना. सगळेजण इमोशनल झालेले असतात आणि बघता बघता अंजली मग नवऱ्याला म्हणू लागते की आपण आता इथे राहायचे, पण फक्त आईच्या शब्देखातर आपण इथे राहणार, बाकी मला या घरात आणि ह्या अर्णवसोबत राहण्यात इंटरेस्टच नाही राहिलेला. असं म्हणत ती घरामध्ये तडातडा निघून जाते. तिच्यासमोर लगेच राकेशही डोळे पुसू लागतो. डोळ्यातले अश्रू पुसताना तो ईश्वरीकडे पाहत पाहत एकदम टुक्कारपणे हसू लागतो आणि कोणी नाही आजूबाजूला पाहत लगेच इशारा देतो अर्णव आणि ईश्वरीला आणि तिथून खोलीच्या दिशेने धावत सुटलेला असतो अंजलीच्या मागे मागे. आता अर्णव आणि ईश्वरी इमोशनल झालेले असतातच. ते दोघंजणं त्याच ठिकाणी बसून एकमेकांना समजवत रडत असतात.
अर्णवला काय करावं ते सुचेना. देवानी अशी कशी वेळ आणली असं स्वतःला कोसू लागलेला असतो तो. अंजली मात्र आता कुणाचं काही ऐकायला तयार नाही. आजी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते की बाळा तू असं करू नको, एवढ्या घाईगडबडीत निर्णय घेऊ नको, काय एवढी चिडचिड करून घेते स्वतःची. तरी त्या आजीला ती जोरात ओरडते की आजी तू मला समजवत आहेस, तुझ्या त्या नातवाला समजव ना. माझ्या नवऱ्यावर त्यांनी इतका मोठा आरोप लावला आणि आता माझ्याकडनं अपेक्षा करताय मी चांगलं बोलावं, गोड बोलावं, कसं शक्य आहे. तर इथे मामाही आता अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करतात की तू जास्त टोकाची भूमिका घेऊ नको, शांत राहा. तर ती मात्र म्हणत असते की नाही आता मी कुणाचं काही ऐकणार नाही आणि मला तर अजिबातच कोणी समजवायला येऊ नका. समजवायची गरज तुम्हाला अर्णवला आहे, अर्णवला वाटलं तर तुम्ही जाऊन समजवू शकता असं म्हणत इथे ती सगळ्यांसमोर ओरडू लागते. तिच्या मनातला राग ती व्यक्त करू लागते आणि चिंटूने माझ्या नवऱ्यावरती इतका मोठा आरोप लावला आहे, ही गोष्ट तर मला सहनच होत नाही आहे असंही म्हणू लागते. आता मामांना खरं तर असं झालं आहे की काय करावं, अंजलीला कोणत्या भाषेत सत्य सांगावं. अंजलीच्या डोळ्यावरती इतकी मोठी पट्टी बांधली नवऱ्याच्या प्रेमाची, नवरा आपला कधी चुकीचा वागूच शकत नाही आणि त्याच्यावरती असा खुनाचा आरोप, हा तर कितीतरी मोठा आरोप आहे, हा तर मी कसं सहन करू असं म्हणू लागते. आणि आता आजीला आणि सगळ्यांना ती सांगू लागते की माझ्याशी कोणी काहीही बोलू नका, समजवायची गरज तुम्हाला अर्णवला आहे आणि मला समजवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मामा म्हणतात ठीक आहे, तुला ना थोडा वेळ शांत राहायची गरज आहे, खरंच तू थोडा वेळ शांत राहा, आम्ही बाहेर जातो असं म्हणत तो बाहेर जाऊ लागतो. आणि इथे अंजली रडू लागते आणि आपल्या पोटातल्या बाळाला पकडून घट्ट अशी मिठी मारत रडू लागते. अंजली आता रूममध्ये एकटीच बसलेली असते आणि इकडे आता अर्णवला समजवण्याचा प्रयत्न ईश्वरी करत असते की तुम्ही स्वतःला एवढा दोष देऊ नका, एवढं स्वतःचा संताप करून घेऊ नका, डोकं शांत ठेवा. पण इथे अर्णव म्हणू लागतो कुठल्या पापाची शिक्षा देव मला देतोय, मला माझ्या आयुष्यात एवढे दुःख देवाने दिलेच का. आधीच माझी आई माझ्यापासून दूर गेली, आता तर ताईशिवाय मला या जगात कोणीच नाही आणि माझ्या ताईमध्ये आणि माझ्यामध्ये एवढा मोठा गैरसमज ह्या राकेशने निर्माण अगोदरच करून ठेवला. किती चालाक म्हणावं, त्याने पहिलेच सगळी तयारी करून ठेवली होती आणि आपण गाफील राहिलो. माझ्या आणि माझ्या ताईमध्ये भांडणं लावायला तो कसा पुढे आला, त्याला त्याची लायकी काय आहे हे ताईला कसं कळेल. त्याची एवढीशीही लायकी नाही की तिच्या शेजारी उभं राहण्याची. पण आज माझी ताई माझं काही ऐकून घेत नाही, त्याच्यामुळे त्याची एवढी फरमाईश वाढली आहे की तो माझ्याच घरात राहून माझ्या डोक्यावरती मिरे वाटत आहे. इमोशनल झालेला अर्णव डोळ्यातल्या पाण्याला पुसू लागतो. इकडे हॉलमध्ये आजी आणि घरातले सगळेजण बसलेले असतात. त्यावेळेला वल्लवी म्हणत असतं की घरातल्या जावयावरती एवढा मोठा आरोप अर्णवने लावायला नको होता. तर इथे मामा म्हणू लागतात की अर्णव आता काही लहान नाही, त्याला माहिती आहे कुठे काय बोलायचं आणि कुठे नाही, त्याला काहीतरी आढळलं असेल म्हणूनच तर त्यांनी एवढे मोठे शब्द तोंडातनं बाहेर काढले. इथे ना वल्लवी म्हणू लागते की तुम्हाला काय म्हणायचं, याचा अर्थ आपल्या जावयाने खरंच खून केलं आहे. तर इथे मामा म्हणतात मी तसं नाही म्हणते, फक्त आपण दोन्हीही बाजू ऐकून घ्यायला हव्या. आजी मात्र म्हणते हेच फार चुकीचं आहे, अर्णवला मी आत्ताच्या आत्ता जाऊन जाब विचारते. आता ते अर्णवला जाब विचारण्यासाठी त्याच्या खोलीच्या दिशेने जाते. इथे अविनाश मामा त्या आजीला हाक मारत असतात की थांब नको जाऊ, पण आजी काही केलं ऐकायला तयार होत नाही आणि तिथून तडातडा निघून गेलेली असते अर्णवच्या खोलीत. अर्णवच्या खोलीत वर गेल्यानंतर अर्णव बसलेला तिला दिसतो. आता ती जाब विचारू लागते की तुला अशी एवढी हिंमत झालीच कशी की तू घरातल्या जावयावरती इतका मोठा आरोप लावला. ते आपल्या घरामध्ये राहतात, घर जावई म्हणून काही त्यांना मानपान नाही, त्यांना इज्जत नाही. इथे अर्णव डोळे बंद करून बसलेला असतो आणि आजीला म्हणू लागतो की आजी मला आत्ता काहीही बोलण्याची इच्छा नाही. तर आजी म्हणू लागते का नाही, माझ्या प्रश्नांची उत्तर दे, तू एवढे मोठा टोकाचा निर्णय घेतलाच कसा, बोललाच कसं एवढी मोठी मोठी वाक्य तू. तर खरंच काय आहे, खरं माझ्यात ऐकण्याची ताकद आहे, तू मला सांग खरं काय आहे. तरी ते अर्णव म्हणू लागतो की मी आत्ता काहीही कुणाला सांगू शकणार नाही, पण एक दिवस नक्की तुम्हाला सगळ्यांना माझं म्हणणं पटेल आणि तोपर्यंत धीर धर. आजी त्याला म्हणते खरंच अशी काय गोष्ट आहे तू जी आत्ता मला सांगू शकत नाही. तर अर्णव म्हणतो नाही, आत्ता ही वेळ नाही, माझ्याकडे आत्ता पुरावाही नाही. ज्या दिवशी माझ्याकडे सगळे पुरावे असतील, वेळ असेल खरी, त्यावेळेला मी तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगेल. फक्त आजी तू आत्ता ह्या क्षणाला माझ्यावर चिडू नको, काहीच विचारू नको. इकडे आपल्याला हेही पाहायला मिळेल की वल्लवीला राकेशला काही गोष्टी विचारायच्या असतात. ती बाहेर जाऊन राजेशला विचारू लागते की जावई बापू तुमच्या मनात नक्की काय चाललं आहे, तुम्ही असा आरोप अर्णववरती का लावला, का भांडणं लावली ते दोघांमध्ये, तुमचा पुढचा प्लॅन काय आहे, काय प्लॅन बनवतायत का. इथे राकेश मात्र आता वल्लवीशी खडखडपणे बोलू लागतो की तुझ्या मनात जे काही चाललं आहे ते तू तुझ्याजवळच ठेव आणि मी जे काही केलं आहे ते माझ्या पद्धतीने केले आणि इथे तुमचा एकट्याचा इस्टेट बळकवण्याचा काही प्लॅन आहे का, असं वल्लवी
एकदम स्पष्टच विचारते. तर तो म्हणू लागतो की तुम्हाला जशी माझी गरज आहे तशी मलाही तुमची गरज आहे. आपल्या दोघांना एकमेकांची गरज असल्यामुळे आपण आता एकमेकांना सहयोग करायला पाहिजे. अशा एकमेकांवर आरोप नाही लावायचे आणि जे काही केलं आहे ते आपण चांगल्यासाठीच करतो आहे. ह्या दोघांमधल्या संवादाला इथे मामा ऐकतात आणि वल्लवी विचारू लागतात की तू इथे यांच्यासोबत काय करते. तर ती म्हणते मी फक्त इथे गार्डनमध्ये फिरत होते. तर राकेश सांगू लागतो त्यांचा मोबाईल घरामध्ये वाजत होता, तो देण्यासाठी मी त्यांच्याजवळ बाहेर आलो, बाकी विशेष काही नाही असं म्हणून तो घरात निघून जातो. पण मामांना जरा डाऊट असतो, हे दोघंजणं काहीतरी खलबत्ते तर शिजवत नसतील ना. पण मामी त्याच्यावर चिडते मामांवरती, आम्ही फक्त बोलत होतो, आमच्यात काही संवाद चाललेला नव्हता असं म्हणून ती घरात निघून जाते. आता यांच्यावर चांगली पाळत ठेवायला हवी असे मामाला वाटू लागलेलं असतं. आणि इकडे खोलीमध्ये रात्री झोपायची वेळ झाली तर ईश्वरी आलेली असते आणि अर्णवशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. अर्णवचं मूड खूपच ऑफ असतो, त्याचं मन चांगलं फ्रेश करण्याचा प्रयत्न ती करू लागते. तर ती बोलता बोलता विषय काढते की एवढा विचार का करत आहे तुम्ही, एवढे इमोशनल का झालात. तर तो म्हणतो बघ ना, माझ्या ताईशिवाय माझ्या ह्या जगात कोणी नाही, ती नसेल तर मी कसा जगू, मला खचल्यासारखं व्हायला लागले असं म्हणत तो आता ईश्वरीच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि ईश्वरी आणि तो दोघंही रडत असतात. दोघांना आता पुढे काय करावं ते सुचेना. दोघंही एकाच पोझिशनला असतात. ती त्याच्या केसातनं हात फिरवत असते, त्याला शांत करत असते, पण त्याच्या डोळ्यासमोरून त्याच्या ताईचा चेहराच जाईना. त्याच्या ताईने त्याच्या कानाखाली वाजवली, तेही त्या राकेशसाठी ज्याची लायकी नाही अशा माणसासाठी. माझी ताई माझ्याशी पहिल्यांदा भांडली, माझ्याशी तिने नातं तोडले असं म्हणत म्हणत डोळे बंद करतो आणि त्याला झोप लागून जाते. झोपल्यानंतर त्याला काहीही माहितीच नसतं की राकेश नक्की काय करतोय. खरं तर राकेशने आता निर्णय घेतला आहे, माझी बावळट एवढी गाढ झोपेत झोपली ना, तर तिला असंच कायमचं झोपून द्यावा का. तिच्या दिशेने तो आता उठून बसतो आणि पाहता पाहता तो उशी उचलतो आणि त्या दुसऱ्या बाजूला जिथे अंजली झोपलेली असते तिच्या तोंडावरती ती उशी ठेवू लागतो. ठेवल्यानंतर ती जोरजोरात तडफडू लागते आणि नंतर तडफडता तिच्या हालचाली बंद होऊन जातात. अगदी ती जीव सोडून दिलाय अशा परिस्थितीत असते. आणि बघता बघता अर्णवला खाडकन जाग आली आणि जोरात तो ताई ताई म्हणत ओरडू लागला. खरं तर त्याला हे पडलेलं स्वप्न होतं जे राकेश अंजलीताईचा जीव घेतोय. तो ईश्वरीला सांगू लागतो की मला असं स्वप्न पडलं. ईश्वरी म्हणते अहो नाही, ती शांत झोपली असेल तिच्या खोलीत, तुम्ही त्रास देऊ नका. पण अर्णव म्हणतो मला खूप भीती वाटते, मी आता ताईला पाहिल्याशिवाय शांत बसू शकत नाही असं म्हणत तो ताईच्या दिशेने धावत सुटतो. इथे ईश्वरी उठून त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला गरगरल्यावानी होतं. बघता बघता खूप वेळ गेला पण चक्कर येणं काही कमीच होत नाही. आता इथे ती खरं तर विचारात पडली, अशी चक्कर येणं योग्य नाही, मला दरवेळेला अशी चक्कर काय येत असेल असा विचार करत ती कपाळाला हात लावून बसते. हा कुठला नवीन आजार असू शकतो का, ईश्वरीच्या आयुष्यात आलेलं मोठं संकट असू शकतं. ईश्वरी त्या संकटापासून अजून तरी दूर आहे, पण काय असेल ते पुढे संकट आपल्याला पाहायला तर मिळेलच. आणि बघता बघता पुढील भागामध्ये हेही पाहायला मिळेल. अर्णव ताईच्या खोलीमध्ये जातो. तिथे गेल्यानंतर ताईला हाक मारतो. ताई त्याला सांगते जिथे उभा आहेस ना तिथेच थांब, खोलीच्या आत येण्याचा प्रवेश करण्याचा विचारही करू नको आणि माझ्यापासून दूर राहायचं. माझी अजिबात इच्छा नाही तुला भाऊ म्हणण्याची किंवा तुझ्याशी बोलण्याची. माझ्या तर मनातून उतरूनच गेलायस तू. फक्त आईच्या शब्देखातर मी इथे राहते, नाहीतर माझी अजिबात इच्छा नाही तुमचं तोंड पाहून इथे राहण्याची. असं खडे बोल ताई इथे सुनावते आणि इथून निघून जा ह्या शब्दामध्ये ताई अर्णवला बाहेर हाकलव म्हणते. तर राकेश लगेच दरवाजा खाडकन बंद करतो अर्णवच्या तोंडावरती. बघता बघता आपली ताई इतक्या लांब गेली आपल्यापासून, ह्या वेळेला तर ती माफही करायला तयार नाही, तोंडही पाहायला तयार नाही. तर इथे तो त्याच्या खोलीत जातो, फ्रेश होतो. त्याच्यासाठी ईश्वरी इंदोरी स्टाईलने बनवलेले पोहे घेऊन येते आणि त्याला ते देऊ करते. तर तो म्हणतो मला खाण्याची अजिबात इच्छा नाही, तर मला नको आहे. तर ईश्वरी त्याला हट्ट करत असते की अहो खा ना जरा, पण तो म्हणत असतो की नाही मला नकोच. तर आपली ताई जेवत नाही तोपर्यंत आपण जेवणार नाही असं त्याचा हट्ट असल्यामुळे ईश्वरी मग ताईसाठी पोहे घेऊन तिच्या खोलीत जाते. तर ताई म्हणू लागते की हे पोहे उचल आणि इथून घेऊन जा. तर ईश्वरी म्हणते असं खाण्यावर राग काढू नका. मग अंजली जोरात म्हणू लागते खाण्यावर नाही काढायचा मग कोणावर काढायचा. तर ईश्वरी त्यांना म्हणते म्हणजे काय. आता अंजली चिडली तर ती म्हणू लागते मला काहीही खायचं प्यायचं नाही, अन्न पाणी या घरातलं काहीच नको, तू हे सगळं घेऊन जा. ईश्वरी समजवण्याचा प्रयत्न करते तर राकेश मध्येच बोलून उठतो, तू जे बोलते ना ते मला पटते. तर तो म्हणू लागतो की ठीक आहे हे अन्न मी बाहेर नेऊन फेकतो असं म्हणत तो ईश्वरीने ठेवलेलं पोह्यांची प्लेट उचलतो आणि बाहेर घेऊन जातो आणि ईश्वरीलाही
अंजली रूममधनं बाहेर जायला सांगते. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येईल ते काही आपल्याला पाहायला आवडणारच. तेव्हा चॅनलला लाईक करायला तुम्ही विसर